संत गाडगे महाराज आणि संस्थेचे संस्थापक श्री काळे सर आणि व्यासपीठावर उपस्थित असलेले सर्व मान्यवर यांना माझा नमस्कार. आणि सर, सर्वप्रथम मी सर सांगू इच्छिते की मी यांच्यातलाच एक मुलगा आहे सर. सर यांच्यातलाच एक मुलगा आहे सर. इथनं माझा प्रवास इथपर्यंत कसा काय आला याच्या मागे थोडं कारण आहे सर. मी आपल्या कॉलेजमध्ये प्रत्येक जो प्रोग्राम होत असतो त्यामध्ये सर भाषण देत असतात. खूप सारे भाषण होत असतात. माझ्यासारखे खूप सारे विद्यार्थी भाषणाला ट्राय करत असतात. आणि सर्वप्रथम सर आपल्याकडे भाषण होते आणि सर सांगते की तुम्हाला काही बनायचं असेल तर तुम्ही आधी म्हणत असते सर, तुम्हाला जर बोलणं शिकायचं आहे त्याआधी ऐकणं शिका, तुम्ही ऑब्झर्वेशन शिका. सर तेच मी आपल्या सरांकडून शिकलो सर. आपला जेवढा काही स्टाफ आहे सर, जे आम्हाला शिकवतात न शिकवतात, जे काही स्टाफ आहे सर, आमच्या आमच्या समोर त्यांनी भाषण दिलं आहे सर. आणि प्रत्येक सरांनी काहीतरी वेगळी गोष्ट सांगितली आहे सर. जसं बघू शकता सर की इकडं काही काही सरांनी आम्हाला शांत पद्धतीनं बोलले सर. ते म्हणजे प्रत्येक सरांकडून आम्हाला काही ना काही शिकायला मिळालं सर. प्रत्येक सरांचा बोलण्याचा जो तरीका आहे ते आम्ही ऑब्झर्व केला सर. मी स्वतः सर मला समजून नाही आलं मी कुठून सुरुवात करू. हे माझं फर्स्ट टाइम आहे, माझं मनोमत व्यक्त करायला आलो. तर सर हे कॅम्प मध्ये नाही का, पहिल्यांदा मी इथे आलो ना तेव्हा मला काहीच आयडिया नव्हता. माझ्या इथं आल्यानंतर सर्वप्रथम मित्र बनले सर दोन, एक राज शाहू आणि एक शुभम मडावी, तो बिमार आहे. तर सर मी इथे आलो पहिल्या दिवशी मला काही समजून नाही आलं. मी घरी 8 वाजता उठणारा विद्यार्थी सकाळी 5 वाजता उठून राहिले सर. मग मी उठलो आणि पूर्ण शेड्यूल 2-3 दिवस तर काहीच समजलं नाही सर. झोप नाही गेली, काही नाही. त्यानंतर थोडं थोडं आम्ही येत गेलो सर. थोडं थोडं समजत गेलं आम्हाला कसं काय काय आहे. मग सर हे कसं इथून आता समजून राहिलं की ते सगळं काय झालं सर. आणि ते जे इथं आल्यावर समजून राहिलं की डिसिप्लिन काय असतं नेमकं. आम्ही खूपदा बघितलं, पिक्चर मध्ये बघतो आपण, जे पिक्चर सांगते ना आपल्याला मिलिटरीचे, पाहिले असं आपण उरी, त्याच्यानंतर काय सांगते की डिसिप्लिन काय आहे, मिलिटरीवाल्याची लाईफ कशी आहे, ते म्हणजे कशी डिसिप्लिन राहते. तर सर त्याच्यानंतर नाही का मला इथे येऊन समजलं की काय डिसिप्लिन आहे नेमकं. सकाळी आम्ही उठलो आणि सरांनी आम्हाला 5 वाजताच उठवलं आमचं ब्लँकेट घेऊन. त्यानंतर रनिंगला नेलं जबरदस्ती. त्यानंतर इथं आल्यावर योगा घेतले. आणि सर आमच्या इकडे योगाचा पण सेशन झालं होतं सर. त्यामध्ये पण आम्हाला खूप सारी परफेक्ट माहिती कळली सर. या अगोदर तर आम्ही म्हटलं योगा करायला पाहिजे. योगाच्या नावावर आम्ही काही भलतच करत होतो. इकडं हात तिकडं हात, आम्हाला वाटलं झाला योगा. पण इथे परफेक्ट माहिती भेटली सर की काय असते योगा नेमकं. याच्या अगोदर योगा माहित होतं पण कसं काय परफेक्ट, तर इथे येऊन माहित पडलं सर. आणि आपल्याकडे जे सांस्कृतिक कार्यक्रम झाले हे तर मला माहितच नव्हतं सर, की आपल्याकडे हे सुद्धा कार्यक्रम होत असतात का काय. सर इथे स्नेह संमेलनाचा कार्यक्रम झाला आणि सर मला समजून आलं की काय बोलू. खूप साऱ्या गोष्टी आहेत सर. सर मी आता मला बोलतो थोडं माफ करा सर. पहिल्या दिवशी आलो ना इथं तर मग कोणीच ओळखीचे नाही सर. पहिलेपासूनच मी मुलगा थोडा भित्रा. मुली म्हटलं, मुलासोबत आपलं चालून जाते बोलतो सर मी, पण मुली म्हटलं थोडं व्हायब्रेशन बरोबर नाही वाटत सर. याच्या पहिले बोललो नाही. आणि सर इथं आल्यानंतर नाही का आमचे ग्रुप पडले. ग्रुप पडले, आम्हाला वाटलं की आमच्या चॉईसनी पडेल ग्रुप. पण सर इथे आम्हाला रॅन्डम लोकांसोबत ग्रुप पडले सर. आमच्या याच्यात कोणी फर्स्ट इयर वाला आलं आणि कोणी सिनियर आलं तर आमची गोष्ट ऐकत नाही त्याला वाटते काय ज्युनियर मोठे. तर सर मग थोडं थोडं असं होत गेलं. सॉरी सर. आणि थोडं थोडं असं होत गेलं. मग आमचा ग्रुप तर तो बघू शकतो सर, ते लाईन आमचा ग्रुप आहे पूर्ण. याचे चेहरे बघा सर एक वेळा. सगळे ग्रुप मी बघितले सर, सगळं ऑब्झर्वेशन केलं. सगळे ग्रुप शांत पद्धतीने डिस्कस करत होते. फक्त आमचाच एक असा ग्रुप होता सर की यायचं चालूच आहे काही ना काही. हा एक व्यक्ती, जर कोणीच व्यक्ती एक असते ना सर, कॅप्टन कॅप्टन बोलत असते, कॅप्टनचं सर्व लोक ऐकते. पण इथं समजत नाही जाय सर कॅप्टन कोण आहे. असं वाटते कधी कधी की प्रत्येक जण कॅप्टन आहे. प्रत्येक जण कॅप्टनशिप करून राहिला. आणि सर त्यानंतर ग्रुप पडले सर. ग्रुप पडल्यानंतर नाही का आम्हाला सरांनी कामे दिली. जसं भोगे सरांनी आम्हाला सांगितलं, ज्या दिवशी आलो आम्ही त्याच्या नंतरल्या दिवशी आम्हाला सांगितलं संध्याकाळी, नाही त्याच दिवशी सांगितलं संध्याकाळी की आपल्याला कामे करायची आहे, ग्रुपनुसार कामे करायची आहे. सर जसं भांडे घासणे, ग्रुप पाडले तर आम्हाला स्टेज डेकोरेशन,
परिसर स्वच्छता, हे सगळे आम्हाला कामे पाडून दिली सर. आणि प्रत्येक वेळा प्रत्येक ग्रुपला वेगवेगळी कामे दिली सर. आणि याच्यामध्ये कोण कसं काय आहे, आपण काय करायचं बा नेमकं सर. आम्ही म्हटलं मुलं वगैरे होतो, आम्ही म्हटलं भांडे कसे काय घासायचे, मुली मुली घासणार का, काही काही असतील सर मुली भांडे घासायला सर्वांना सांगितले तुम्ही पण घासा, जबरदस्ती करते सर, सॉरी जबरदस्ती करते सर. पण तसं नव्हतं सर आमचा ग्रुप, भलेही आमचा ऐकत नाही जाय, पण ते मुली भांडे घासून घेत जाय आणि बाकीचे जे कामे मुलीचे ते मुलीच करत जाय सर स्वतः. आणि त्याच्यानंतर सर माझं स्टेज डेअरिंग वाढण्याचं कारण म्हणजे माझ्या ग्रुपमधल्या प्रत्येक मुली आहेत त्या पण माझ्यासारख्या आहे सर. मी म्हटलं मला तर माझेच सोबती भेटले. मग मला मी मी नाही का सर तुम्हाला सांगितलं होतं ना अगोदर की सर लोक जे बोलले आमच्याकडे, सरच नाही तर मॅडम सुद्धा, मॅडम पण बोलल्या आणि मी त्यांना पण ऑब्झर्व केलं की मॅडम कशा पद्धतीने बोलत आहेत. त्यांचा जो प्रेमळ पद्धतीने बोलते मॅम, त्यांचं मी बघितलं, ऑब्झर्वेशन केलं आणि मला वाटतं की मुलींना पण तसं म्हटलं तर आवडेल. मग मी त्या पद्धतीने बोलण्याचा प्रयत्न केला. आणि सर मग प्रत्येक मुलगी नाही का अशा ऐकून राहिल्या जसं काय मी मेन आहे सर, त्याच्यामुळे मला कॉन्फिडन्स भेटला. मग सर मग ठीक आहे बा म्हटलं, आता कॉन्फिडन्स भेटला, कोणीच ऐकत नाही, समोर पागल आहे, मीच हुशार आहे. तर मग मी बोलत गेलो सर, मग सगळेजण ऐकत गेले, मला अटेन्शन भेटत गेली, माझा कॉन्फिडन्स वाढत गेला. मग त्याच्यानंतर ना असे कामे भेटले सर. सर तुम्हाला सांगू का, आपल्याकडे शिबिर होतं ना इथं जादू टोनाचा कार्यक्रम, हे सगळं पहिली वेळा बोलून राहिलो मी म्हटले शिबिर आहे, कॅम्प आहे, काय आहे नेमकं. मग सर तुम्हाला गोष्टी आहे सांगणार नाही तर इथे खूप सारे कार्यक्रम झाले, तुम्हाला माहित आहे का, तुम्हाला माहित नसेल कदाचित. सांगतो तुम्हाला सांगतो, इथे नाही का आम्ही आम्हाला परिसर साफ करायला सांगितलं होतं सर, आमचे ग्रुप पाठवले सगळ्या ह्याच्यात नाही का सर. इथं जो पहिला ग्रुप ठेवला होता पहिले सोडलं तर ते लवकर पोहोचले आणि आमचं सगळ्यात शेवट तिकडे पाठवलं होतं तर आम्हाला उशिरा सोडलं. साहजिक आहे सर, ज्यांना पहिले सोडलं त्यांचं पहिले खतम झालं आणि ज्यांना लेट सोडलं ते थोडे उशिरा गेले. तर सर तेवढ्यातच मोगी सर म्हणते का बे पोट्टे टाइमपास करून राहिले का तुम्ही. नाही सर तसं नाही म्हटलं, तुम्ही पहा ना म्हटलं, तुम्ही रेसची सुरुवात एक सोबत करा म्हटलं. तुम्ही पहिले एक टीम पाठवून राहिले, नंतर एक टीम पाठवून राहिले, ज्याला लेट पाठवलं तो लेट पोहोचणारच आहे. सर ऐकायला तयार नाही. तर सर ते काय झालं, आमच्या ग्रुप मधले नाही का तुम्हाला तर सांगितले कसे मुलं आहे सर, ते नाही का काम करते मग हळूच काय म्हणते जाऊ दे ना, आपण त्याला जाऊ दे ना समोर, आपण जाऊन मागू कधी काय केलं आमचं आमच्या बाजूचा ग्रुप होता याचे ठीक होते सर, खूप सारे कचऱ्याचे. आम्ही काय केलं सर, मी आणि माझा मित्र गेलो सर त्याच्या ह्याच्यातला कचरा आमच्या ह्याच्यात टाकतो म्हटलं. म्हणजे आम्ही थोडं वाटलं पाहिजे का नाही यांनी खूप काम केलं आहे ना सर. तर मग तसं करायला प्रयत्न केलं, एक दोन ढीग उचलले, तिसऱ्या ढीगला नाही का मला हिने नाही का मला वाटलं सर बघा म्हणे आपल्या ग्रुपला हे कचरा चोरून राहिले म्हणे. म्हटलं काय झालं, नाही म्हटलं मी ताई म्हटलं मी एका जागी जमा करत होतो म्हटलं, मी सर्वांसाठी काम करून राहिलो. नाही नाही तू तुझ्या ह्याच्यात नेऊन राहिला म्हणे. नाही म्हटलं तसं नाही, मग काहीतरी झालं सर, शांत केलं मग ते झालं सर. त्याच्यानंतर नाही का सर इथं कार्यक्रम झाले सर, शायरी आधी तर भजनाचा कार्यक्रम होता ना आपल्याकडे सर, भजनाचा कार्यक्रम होता, सगळे सर आले होते, सगळे स्टाफ वगैरे. मी रोशन पद्धती सरला विचारलं सर इथं तबला पेटी दिसत आहे म्हटलं, मी पण त्याच बॅकग्राऊंड मधला आहे म्हटलं, माझ्या परिवारात पण असं असते म्हटलं, भजन पूजनचा कार्यक्रम असते, आम्हाला सर्वांना काही ना काही येते सर. तर इथे स्टेजवर बसले आणि एवढे सारे मुलं बसले बा, याच्यातले आमच्यातलेच काही मुलं बसले स्टेजवर. म्हटलं एवढे भजन म्हणते की काय. मग सर असं झालं, मी माझा कॉन्फिडन्स थोडा लूज झाला. त्यानंतर पेटीवर एक मुलगा बसला, मला वाटलं हा प्रोफेशनल असं काही, यानं दाखवलं नाही आतापर्यंत काय त्याला पेटी किती वाजवत आहे ते. मग तो बसला आणि लावला त्याला सूर मारून राहिला धापा. म्हटलं याच्यासमोर काही अरे काहीच नाही म्हणते. आणि तबल्यावाला होता चांगला, तबल्यावाला मग साथ देत आहे काय. आणि मग माईक मध्ये म्हणून राहिले, याच्यामध्ये नाही का सर काही मुलांनी नाही का मुलींनी प्रयत्न केला गाणं म्हणायचा, त्यांना ऐकलं मी, त्यांना ऐकलं बाहेरून कुठून गाणं म्हणासाठी स्पेशल. त्यांना जे साथ करणारी बाकी मंडळी बसली होती अदर,
सर तुम्ही बसले आहे ना तिथपासून पूर्ण असा स्टेज भरून होता. बेकार अक्षर आहे खूप. पेटीवाले, ते तबलावाले आणि दोन सेंटर मध्ये त्या दोन मुली. मग ते बसले सर. सॉरी माफ करा सर. ते काय दिमागात काही. तर मी ना आधी माझा पाय कापत होता, आता पुरी बॉडी कापून राहिली. तर जाऊ दे, मी कुठं होतो? हा सेंटरवर होतो सर. हे मुली बसल्या आणि बाकीचं काय हे सूर लावून राहिले, ताल लावून राहिले आणि बाकीचे पाहून राहिलं होतं हे चालले एका साईडनं, हे इकडं चालले. मी म्हटलं नाही भाऊ, हे इथं काही प्रोफेशनल आहे नाही, इथं जमते आपला मुद्दा. सरांना सर कसं काय इथं काही करता येईल का, तुला येते का म्हणे, मग तू कर म्हणे, तू करू शकतो ना वाटते ना तुला. हो सर म्हटलं मी करू शकतो म्हटलं. ठीक आहे आता तयारी झाली. माझ्या मित्राला म्हटलं भाऊ मी जातो म्हटलं, आता व्हिडिओ काढतो म्हटलं. तर मग ठीक आहे म्हणे. मस्त तेवढ्यातच नाही का मी तिथं बसलो, तिकडून मग मान्यवर आले. मग मी म्हटलं जाऊ दे आता, पुढं पाहू. ठीक आहे मग झालं. मग फास्ट सांगतो सर, थोडं मी वेळ खाते, मला माफ करा सर्वप्रथम. सर सांगू ना, सांगू ना. सांग सांग, बोल तू बोल बोल. हा. तर सर बोल, आगे बोल. मान्यवर आले आणि सर मला नाव नाही माहित आपल्या कॉलेजच्या बऱ्याचशा सरांचं. मी बोट करून सांगू का सर? कुठे गेले सर? तुम्ही भजन म्हटलं ना सर, तुम्ही गाणं म्हटलं. मला माहीतच नव्हतं की आपल्या कॉलेजमध्ये सुद्धा म्हणजे प्रोफेशनल गायक आहे. सर इथं आल्यावर माहित पडलं की भजन पूजन काळे सर सुद्धा. आणि सर खूप साऱ्या सरांना मी बघितलं. अरे बापरे म्हटलं, हे हा चेहरा तुम्ही बघितलाच नव्हता म्हटलं याच्या पहिले आपल्या कॉलेजचा. एवढं वाचलेलं कॉलेज आहे, एवढे प्रोफेशनल लोक आहे. डान्स करते का? अरे सर काल प्रत्यक्ष पाहिला आम्ही. पूर्ण सर काय भिडले होते, मी म्हटलं हे तर प्रोफेशनलच डान्सर आहे. आणि सर आपली ऑडियन्स सुद्धा कमी नाही. ऑडियन्स ना वा पुरा माहोल बनवला होता. हो आणि सर नाटकलो काय बोलू, सगळ्या गोष्टी आहे. काय एखादा किस्सा आठवण नाही. हो सर आम्ही नाही का इकडे बाहेर गेलो होतो गाव साफ करासाठी, स्वच्छता करासाठी. तर तिथे आमचा ग्रुप खतरनाक, तुम्हाला अगोदर सांगितलं. हे जे इकडे होतो आम्ही कचरा सावडत, तशा टाईपच आमची गोष्ट झाली. तर आमचा ग्रुप एका साईडने होता, आम्ही ग्रुप पाडले, ओके सरांनी ग्रुप पाडले आणि मग झालं. सर मी सॉरी सर, मी टाइम खाता थोडा. सर भोगे सरांनी मग ग्रुप पाडले. तर मग आमच्या ग्रुपमध्ये आम्ही डिस्कशन केलं. आम्ही पहिले तर बघितलं बाकीचे डिस्कशन करत होते. मग मी म्हटलं यार आपणही काही करू ना असं. तर मग आलो, म्हणते काय तुम्ही इकडं पहा म्हणते, तुम्ही सरळ भाग आहे म्हणते, इथं जास्त कचरा नाही आहे, आपण नाही इथंच जाऊ म्हणते. मग पहिले जाऊन तिथं तयार राहिलो सर आम्ही. मग ओके सर म्हणे आले ना लागा कामी लागा. मग कामी लागलो सर आम्ही. इकडं तिकडं कचरा असला आणि त्याच्यात काय म्हणते अभि आणू का म्हणते मगांच्या सारखा कचरा. जाऊ दे बा, त्याच्या दिवशी झालं. मग आम्ही जर चालं तिथं म्हटलं व्हिडिओ काढायच्या वेळेस समोर आमच्या ग्रुप मधले बरेचसे लोक व्हिडिओ काढते ना, चाल तिथं जाऊ म्हणते. बरं हे झालं सर मजा किचं. पण आम्हाला इथे येऊन नाही का, हो सर तिथे येऊन नाही का सर आम्हाला काम करायला लागलं. आणि आम्हाला मनातून आनंद झाला सर की इथे येऊन आम्ही ग्रामसेवा करून राहिलो. कधी ना घरचा झाडू उचलणारा व्यक्ती म्हणजे मी. आम्ही कचरा सवय लागत आहे सर आम्हाला चांगल्या. आणि इथे येऊन नाही का सर हे व्यायाम वगैरे सकाळी करून घेतलं, योगा करून घेतलं, एवढे सारे सेशन झाले. आमच्यात बसण्याची कॅपॅसिटी नव्हती सर बसण्याची, तरी पण आमच्याकडून लेक्चर करून घेतले. सुरुवातीच्या 2-3 दिवसात आम्हाला काही जाणवलं नाही, सापडलं नाही, म्हणजे वाटत नव्हतं सर आम्ही बसू शकणार की काय. मग सरांनी थोडे लेक्चर होऊ दिले, त्याच्यानंतर ब्रेक दिला. मग असं करून आम्हाला सर आता सवय झाली सर. आता तुम्ही अर्धा तास का बोलले ना माझ्या नंतर, तरी पण आम्ही बसू शकतो आनंदाने ऐकतो सर. सॉरी अर्धा तास नाही सर, तुम्ही कितीही बोलू शकता. माफ करा सर. खूप साऱ्या गोष्टी आहेत नाही सर, तसं काही नाही सर. तुमचं महत्वाचं आहे सर, कारण सर माझं तेच काम आहे तुम्हाला ऑब्झर्व करणं, शिकणं. कारण हेच करत आलो म्हणून सर इथून माझा प्रवास इथपर्यंत आला सर. खरं काय असतं सर, हे आपल्या कॉलेजचीच आहे सर सगळी कृपा. कारण सर तुम्हाला माहित नसेल, तुम्हाला पहिल्यांदा पाहताय. सॉरी वाईट नको मानू. नाही प्राचार्य सरांना माहिती आहे सर, त्यांचा तर माझ्यावर खूप मोठा प्रभाव पडला. ते सरपंच आहे गावाचे सर पेटे सर. हो सॉरी, मी माझं लक्ष नव्हतं. हो सर सॉरी सर. प्राचार्य सरांना मी म्हणजे यांना खूप वेळा बघितलं सर. यांच्याकडे पाहून ज्या पद्धतीने शांत पद्धतीने बोलतात मी ऑब्झर्व केलं की
नेमकं बोलून राहिले सर, त्यांच्या बोलण्याचं ट्युनिंग काय आहे. मी म्हटलं मी स्वतः अशी प्रॅक्टिस करून बघतो म्हटलं. सर सर करा तुम्ही सर विशेष म्हणजे सर पेटे सर आणि तांबारे सर सर यांच्याकडे बघतो ना सर, तुम्ही नव्हते ना तर आम्ही इथं जेवढे काही हे आम्हाला माहिती द्यायची असेल काही तर आमच्या वेळेस सरळ माहिती नाही देत. सर्व मुलं इथे या, हजर व्हा आणि मी सांगतो ते ऐका, असं नाही सर. काही मजाक करत 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 होते, थोडं बरं वाटत होतं. आणि सर यांच्या पण बोलण्याचा टिकून बघितला सर, सर काय सांगत आहे हो, तू? तर इकडं बोल तिकडे नाही. तांबारे सर सॉरी तुम्ही आता होत आहे तांबारे सर आणि पेटे सर सर यांचं सांगतो सर, आमच्यासोबत एवढे कनेक्ट झाले आहे सर की आम्हाला म्हणजे कुठं नाही पकडते सर, बरोबर आमची मजा घेते सर. बहुत मस्त वाटते सर यांच्या बोलण्याचा ट्युनिंग. सर मी ट्युनिंग बोलून राहिलो म्हणजे खरीच सर मी बोलण्याचं ऑब्झर्व केलं. आणि सर मला वाटते खूप वेळ होऊन राहिला, आपण नंतर कधी कॉलेजमध्ये बोलू सर नक्कीच. अरे सर मी बापरे. आता सर हा माझा फर्स्ट टाइम आहे, मी इथे बोलायला आलो. ठीक आहे, धन्यवाद सर. बोलू सर. हो धन्यवाद सर. हसला तर